अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी अमरावती मधील शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल हे सुद्धा मतदान केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। या शाळेतील 5 वर्गखोल्या मतदान प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यापैकी एका वर्गाची जबाबदारी पर्यावरण टीमकडे देण्यात आली आहे। मतदान केंद्राच्या स्वच्छता, सजावट, पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि एकूणच नियोजनाची महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी शाळेतील व्यवस्थापन, स्वच्छता, सजावट आणि नियोजनाबाबत विशेष समाधान व्यक्त केले। यावेळी आयुक्त सौम्य शर्मा यांनी सांगितले की अमरावती शहरातील सर्व मतदान केंद्रांमध्ये शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल हे सर्वात सुंदर, शिस्तबद्ध आणि उत्तम प्रकारे सजवलेले मतदान केंद्र आहे। शाळा प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक करत पुढील काळात आणखी जबाबदाऱ्या दिल्यास त्या देखील उत्तमरित्या पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान शाळा प्रशासनाच्या वतीने 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी असे आवाहन करण्यात आले आहे। मी डॉक्टर अमोल भोयर, डायरेक्टर शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल। 15 जानेवारीला होऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकाकरिता ही शाळा केंद्र म्हणून आहे आणि या शाळेला 5 वर्ग ही बूथ म्हणून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पोलिंग होईल आणि 5 वर्गापैकी एका वर्गाला आम्हाला एन्व्हायरमेंट, पर्यावरणची थीम दिलेली होती। त्या थीमच्या पाहणीकरिता महानगरपालिका आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम नुकत्याच येऊन गेल्या आणि त्यांनी या पूर्ण कामाचं फार मोठी प्रशंसा केली की अमरावतीमधनं सगळ्यात सुंदर डेकोरेशन आणि तयारी केलेली ही एकमात्र स्कूल आहे। आणि आता पुढची आम्हाला जी काही माहिती त्यांच्याकडनं जर अजून कुठलंही काम आलं तर ते आम्ही पूर्ण त्यांना करून देऊ। सोबतच माझं एक सर्व नागरिकांना आव्हान आहे की 15 जानेवारीला होत असणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी 100% लोकांनी मतदान करावं आणि लोकशाहीला बळकट करावं।